नमस्कार, मी अंकिता. अंकिता's रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण मच्छीचे खूप सारे प्रकार बघितले असतील आणि खाल्लेही असतील. तसंच आज आपण बांगडा भरीत करणार आहोत. एकदम असा कुरकुरीत आणि कोकणी पद्धतीने. चला तर झटपट रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 2 बांगडे स्वच्छ साफ करून घेतलेत बघा. आपल्याला इथे भरितासाठी असे मध्ये कट करून घ्यायचे आणि त्यांच्या पोटातली सर्व अशी घाण काढून मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. त्यावरती घालूयात आता लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, कोकणी मसाला, हळद, धना पावडर. छान असं मस्त आपल्याला इथे लावून घ्यायचे, मॅरिनेट करून घ्यायचे मस्त. आता आपण भरीतसाठी लागणारं साहित्य मी इथं ओलं खोबरं घेतलंय, 2 कोकम, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, धना, जिरा. आता आपण हे छान असं मिक्सरला वाटून पेस्ट करून घेणार आहोत. अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला इथे छान अशी पेस्ट बनवून घ्यायची. बघा भरीतसाठी लागणारे आपली मसाला पण तयार आहे. तेल मस्त गरम झाले. त्यामध्ये टाकूयात आणि छान 3-4 मिनिट आपल्याला परतून घ्यायचे. म्हणजे आपला भरीत असा एकदम छान होतो आणि चवीलाही खूप अप्रतिम लागतो. इथे आपल्या मसाल्याला असा कच्चा वास राहत नाही. इथे बघा मसाला पण मस्त तयार आहे. त्यामध्ये टाकूयात हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालूयात. लिंबाचा रस घालूयात आणि छान असा आपला इथे मसाला पण तयार आहे. आता थंड करून आपण इथे भरून घेणार आहोत. इथे बघा मस्त असे आपले साफ करून घेतलेत बांगडे आणि छान आता आपण मसाला त्यामध्ये असा बोटाने दाबून भरणार आहोत. असं आवरण आपलं कुठेही बाहेर नाही येणार. एकदम असे छान आणि मस्त असे आपले बांगडा भरीत इथे बनवून तयार होतोय. चवीला पण खूप अप्रतिम लागतोय. इथे बघा मस्त असा दोन्ही पण बांगड्यांमध्ये आपण मसाला छान असा भरून घेतलाय. आता आपण इथे लावणार आहोत रवा. रवा तो आपला ऑप्शनला आहे. नाही लावला तरीही चालेल. पण मला इथे रवा फ्रायमध्येच जास्त मच्छी आवडते. त्यामुळे मी इथे रव्याचं कोटिंग करून घेणार आहोत. दोन्ही पण साईडला छान असं आपल्याला रवा लावून घ्यायचे. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि लाल तिखट घातले. आता आपला तवा मस्त गरम झालाय. तेल पण छान गरम झालंय. त्यावरती आता आपण दोन्ही पण बांगडे छान असे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. बघा एकदम मस्त असे आपले बांगडे इथे कुरकुरीत फ्राय होतात. गॅस आपल्याला एकदम फास्ट नाही ठेवायचा. लो टू मिडियमवरतीच आपल्याला एकदम क्रिस्पी असे कुरकुरीत फ्राय होईपर्यंत आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचे. आता आपले एक साईड एकदम छान अशी फ्राय झाले. आता आपण दुसरी साईड पण अशी कुरकुरीत मस्त फ्राय करून घेणार आहोत. अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये असा आपला इथे बांगडा फ्राय बनवून तयार होतोय. बघा आपल्या दोन्ही पण साईडने एकदम असे छान बांगडे फ्राय झालेत. आता आपण मसाल्याची साईड अशी छान 5 मिनिटासाठी अशी इथे फ्राय करून घेणार आहोत. म्हणजे चव खूप छान येते आणि खायला पण एकदम असे टेस्टी लागतात. इथे बघा एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असे आपला भरलेला बांगडा फ्राय बनवून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा, खात राहा, मस्त राहा. धन्यवाद. बाय.